ओम नमो जी अध्या वेद प्रतिपंद्या जय जयाजी सो विद्यात्म रूपा देवा तुची गणेशो सकळार्थ मते प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अभिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरु रायाचे ते नमस्कारोनी आता कथेला प्रारंभ करण्यापूर्वी विद्येचे आराध्य दैवत गौरीपुत्र गजाननाच्या चरणी नतमस्तक होया। ग्रंथाचं दैवत राजा रामप्रभू, ग्रंथ अधिष्ठान अंजनी पुत्र हनुमंतराया व ग्रंथ करते गोदातटी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि कथेमध्ये असलेले श्रोते सज्जन मायबाप गुरुजन बंधुजन या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आज उर्वरित कथेला प्रारंभ करूया। आज दुग्ध शर्करी योग आहे। गोकुळाष्टमी कृष्ण भगवान परमात्माचं प्रगट्य आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म शताब्दी सोहळा आज ज्ञानराजाच्या कळसावर ज्ञानराजाच्या मंदिरावर आज कळश आरोहण होत आहे। ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवलया। एकनाथ महाराजासारखे खांब झाले आणि तुकोबारासारखे कळस झाले असा असणारा आज दुग्ध शर्करा योग आहे। आणि करंजी या गावामध्ये रामकथा रामकथेतील कितवा अध्याय महाराज 19व्या अध्यायाला प्रारंभ। बालकांड अविद्याकांड अरण्यकांड किष्किंधाकांड सुंदरकांड विद्धकांड आणि ज्याला उत्तरकांड म्हणतात असा असणारा 7 कांडाचा ग्रंथ राजा रामप्रभूंनी बालवयामध्ये जे कर्तव्य केलं जे काव्य केलं त्या कांडाला नाथबाबांनी बालकांड असं नाव दिलं। बालवयामध्ये राजा रामप्रभूंनी सीतेला सैवरामध्ये वरलं आणि तीच कथा आपल्याला आज ऐकायची आहे। आणि अयोध्येमध्ये आले तिथून नंतर त्या कांडाला नाथरायांनी अयोध्या कांड दिलं। अयोध्येमध्ये वावरले। आता राज्याभिषेक होणार, काही कारणास्तव राज्याभिषेकामध्ये विस्कळीतपणा आला आणि रामप्रभू अरण्यामध्ये निघून गेले। अरण्यामध्ये भ्रमण करू लागले। अरण्यकांडाची जी कथा आहे जे अरण्यात घडलं त्या कांडाला अरण्यकांड असं नाव दिलं। पण अरण्यामध्येच पंपा सरोवराच्या तीराला ऋषीमुख नावाच्या पर्वताच्या पायथ्याला आणि किष्किंधेच्या भूमीमध्ये हनुमंताची भेट झाली आणि किष्किंधा कांडाला सुरुवात झाली। त्या ठिकाणी किष्किंधा कांडाला पूर्ण विराम देत असताना हनुमंतरायाची कथा प्रसंगी आली। देव भक्त आणि नाम। तोपर्यंत देव लक्ष्मणाच्या सहवासामध्ये एकटे होते आणि आज देवाला भक्त भेटले म्हणजेच हनुमंतराया भेटले। सुग्रीव नळ नीळ जांबवंत अनेक वानराचा समागम भेटला आणि नाथरायाने विचार केला आता सुंदर कथा आहे या कांडाला काय नाव द्यावं म्हणून सुंदर कांड असं नाव दिलं। हनुमंताच्या सहकार्याने सुग्रीवजीच्या सहकार्याने नळ नीळ जांबवंत अनेक वानराच्या समुदायामध्ये समुद्रावर सेतू झाला आणि राजा रामप्रभूंनी लंकेवर आक्रमण केलं आणि युद्धाला प्रारंभ झाला। त्या कांडाला युद्धकांड असं नाव दिलं। युद्धामध्ये अनेक राक्षस मारल्या गेले। प्रसंगी लक्ष्मणजीला शक्ती लागली। हनुमंतरायाने द्रोणागिरी आणला। लक्ष्मणजी सावध झाले आणि सीतेला दिवे घेऊन विभीषणाला लंकेचा अभिषेक करून रामप्रभू परत निघले। युद्धकांडाला नाव दिलं। ते युद्धकांड संपलं। रामप्रभू अयोध्येला येतात। झाले राम राज्य काय उने हो आणि रामप्रभू अयोध्येच्या गादीवर स्वार होतात आणि मग काय हो आनंदी आनंद झाला। आणि 6 कांडाचं त्या उत्तर ज्या कांडामध्ये आहे त्याला उत्तरकांड असं नाव देतात। असा उर्वरित 7 कांडाचा ग्रंथ तुम्ही ऐकला का?
नाही ऐकला तुम्ही, एक एकच कांड ऐकता. चांगली गोष्ट झाली, बालकांडाला सुरुवात झाली. यावर्षी बालकांड पूर्ण करा, पुढच्या वर्षी अयोध्याकांड, त्याच्या पुढच्या वर्षी अरण्यकांड, आणि क्रमाक्रमाने एक एक कांड तुम्हाला पूर्ण ऐकायला मिळेल. चला, कथानुसंधान, आपण कथेकडे लक्ष देऊया. कालच्या कथेमध्ये आपण ऐकलं, राजा जनकाने मिथिळा नगरीमध्ये सीतेचा स्वयंवर मानला आहे. हे बघा, सीतामाईचा स्वयंवर नाही, आपल्या प्रत्येक मुलीचा स्वयंवर असतो. स्वयंवर म्हणावा, स्वयंवर म्हणजे आपल्याला जो आवश्यक आहे त्याच मुलाला आपण मुलगी द्यावे आणि देवाच लागते. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपली मुलगी लग्नाला आल्याच्या नंतर विचार करतो. तसा राजा जनकाने विचार केला की माझी मुलगी कोणाला द्यावी. म्हणून तिथे जसे आपण ब्राह्मणाकडे जातो आणि मुलीचं रासनाव बघतो, जन्मकुंडलिनी बघतो, तशी राजा जनकाने जन्मकुंडलिनी बघली होती. कोणाकडे पाहिली होती? कोण ब्राह्मण आलता? आजी इकून तुम्ही सांगा मला, कारण मी आजच बसलो कथेला, तुम्ही ऐकलेले आहे सगळे. आलताना एक ब्राह्मण धनुष्य घेऊन राज्य मारत मारत, काय होतं त्या ब्राह्मणाचं नाव? परशुराम. वा वा. आणि परशुरामाने राजाने विचारलं, राजन ही मुलगी कोणाला देऊ? त्यावेळेस परशुरामाने सांगितलं, माझ्या धनुष्याचा जर घोडा करून मुलगी खेळते तर जे कोणी धनुष्याच्या आतुनिरावर बाण लाविल त्याला ही मुलगी द्यायला हरकत नाही. म्हणून स्वयंवरासाठी धनुष्यबाण मानलेला होता. आता ऐका, कारण आज 12 वाजतो रात्रीच्या कथा चालणार आहे. आता चालू झाली, आता रात्री 12 वाजेपर्यंत बंद होणार नाही, मग विस्तारपूर्वक सांगावं लागेल ना. ऐका, तुमची मुलगी असो का माझी असो, मुलगी लग्नाला आली म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. तसे जनकाच्या कोणाचे? पत्नीचे म्हणजे सुमिधा मातेचे, आणि जनकाच्या असणाऱ्या मुलाचे, माझ्या मुलाचे, माझ्या घरच्या, माझ्या पत्नीचे आणि माझे, तिघायचे 3 विचार असतात, आणि मुलीचाही एक विचार असतो. तसा आता सीतेचा विचार आहे. बरं, वै महाराजांनी ऐकली. राजा रावणाच्या बोकांडीवर धनुष्य पडला, सीतेचं विघ्न टळलं. सीता म्हणत होती, या रावणानं जर धनुष्य उचलला तर मी काय करू? पण सीता ही माया, आदिमाया शक्ती होती. कारण अमृतानुभवातली वही ऐका, ऐशे निरुपाधिके जगाच्या जनके ते वंदितो मुळिके देवो देवी. सर्व जगाची जनकी जननी असणारी देवी आहे कोण? सीता देवी. आणि तिने या धर्मी निमातेची प्रार्थना केली आणि धनुष्याचं वजन पहिल्यापेक्षा वाढलं. राजा रावणाच्या भूकांडीवर धनुष्य पडला, वाचला रावण. पण जे विचार होते कोणाचे? कार्येषु मंत्री नाही का, स्त्री असते ती. कर्णेषु दासी, भोजनेषु माता, शयनेषु रंभा. पण ऐका, तुमच्या समोर मी आई बापाचे विचार मांडणार आहे. माता वित्त पिता श्रुतम बांधव कुलमिच्छति मितरे जनामिष्टान्न कन्यावरस्य रूप तथा. माता वित्तम, कोणत्या आईला आपली मुलगी दुसऱ्याच्या बांधाधुर्याला गेलेली आवडती का? माता वित्तम, आई म्हणती माझी मुलगी धनवानाला द्यायची, इस्टेटवाला बघती. माता वित्तम पिता श्रुतम, पण बापाचं त्याचे या व्यतिरिक्त असतं. मुलीचा वडील म्हणतो जरी धनवान असला तरी पण अनपढ मुलगा आहे म्हणजे शिकल्याला नाही. माता वित्त पिता श्रुतम म्हणजे विद्वान पाहिजे, शिकल्याला पाहिजे, 4 लोकात बसल्याला पाहिजे. माता वित्त पिता श्रुतम, एवढ्या वेळामध्ये मुलीचा भाऊ येतो. बांधव कुलमिच्छति, भाऊ म्हणतो आई ओ बाबा काय चाललंय तुमचं तुमच्यामध्ये? अरे आपली ताईडी आता उपवर झाली, तिचं लग्न करायचं आहे म्हणून आम्ही स्थळ शोधतो. पूर्णेच्या काठाला आपले पाहुणे आहेत, भरपूर जमीन आहे आणि या दोन्हीच्या आहे तीराला इथं. दोन्ही मुलं चांगले आहेत, निर्व्यसनी आहेत, पण एक इस्टेटवान आहे, धनवान आहे, आणि एक इस्टेटवान धनवान नाही, पण ग्रॅज्युएट झालेला आहे, कोणत्या तरी शासनाच्या सर्व्हिसला लागल, कोणाला द्यायची?
ऐका आता मुलाचे विचार. माता वित्त पिता श्रुतम. आई तू काय म्हणते? मला वाटतंय बाळ धनवानाला द्यावी. बाळा तुम्हाला काय वाटतंय? अरे बाळ मला वाटतंय शिकल्याला द्यावी. पण भाऊ काय म्हणतोय का? बांधव कुलमिच्छती. भाऊ म्हणतो ते दोन्ही नवरदेव आपल्या कुळाला जोडल्या जात नाही. बांधव कुलमिच्छती. एवढ्या वेळामध्ये असाच रिकामपणाचा दिवस असतो, पाणी चालू असतो आणि 2-4 लोक रस्त्याने जात असताना आज सगळे एकत्र बसले. काय चाललंय? अहो आमच्या ताईच्या लग्नाचं चाललंय. काय म्हणतात लोक ऐका. मितरे जना मिष्टान्न. हे बघा तुमची शेवटची मुलगी आहे. तुम्ही सर्व मुलीचे लग्न मोठे धूमधाम केले. मुलीचं लग्न चांगलं करा. सगळ्या गावाला बर्फी, लाडू, गुलाबजामू, बुंदी आणि मंडप चांगला टाका. मितरे जना मिष्टान्न. लोकायला वाटतं मुलगी कुठे दिली तर काही हरकत नाही, पण काय करावा? जेवण्याकरता मिष्टान्नाची पंगत गावाला द्यावी. पण हे काहीच मुलीला माहित नसतं. कन्या वरस्य रूप तथा. मुलीला फक्त आणि फक्त त्या नवरदेवाचं रूप माहित असतं. तशातला प्रकार होता. सीतेच्या सख्या सीतेला बोलू लागल्या नाही का महाराज? काय म्हणू लागल्या? चला ऐका पुढच्या वेळीमध्ये. राम सुंदर निजमृती पती तो एक रघुपती. सीतेने निश्चय केला चिती वरकड निश्चिती मानिना. वरकड निश्चिती मानेना. वरकड म्हणजे बाकीचे. हा कसा होता? हो याच काय वर्णन करा हो. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. कसा होता? सावळा सुंदर गोमटी अशी मूर्ती त्या राजा रामप्रभूची होती. आता दृष्टी पुढे ऐसा थोरा आहे. घनश्याम होता आणि एकदा पाहिला म्हणजे साठविला राहे. हृदय संपुष्टी बाहिर धाकोटी मूर्ती उभा बाहिर धाकोटी. असा तो घनश्याम परमात्मा होता. सीतेने बघतला. सीता म्हणली आता का? हो काय म्हणाली ऐका पुढच्या वेळी. रावण धनुष्यान ढळची गुण राम करुण शेके वरना जनके पण कठीण केला. काय करू ग माय म्हणले. सभेमध्ये रावण येऊन बसलाय दुष्ट. रावणाचं बल आणि माझे रामप्रभूला जर धनुष्य नाही उचलला तर काय होईल? हुंड्याहून सोयरीक मोडल न हो नाही का? नवरदेवाच्या नवरी पसने, नवरीच्या नवरदेव पसने. पाहुणे राहुणे एकमेकाच्या तालाल तोल हित सगळा दोहीकडा. वारकरी घरा नाही, माळकरी घरा नाही. जमतय म्हणले पण बाप्पा हुंडा किती सांगतात. तसं झालं नाही का? जेणेकरून जर रामाला नाही धनुष्य उचलला तर काय होतय नाही काय नाही या चिंतेमध्ये सीता आहेत. धनुष्य वाहिल गुना त्याचे म्या कराय पाणी ग्रहण. हा जो जनके केला पण आती दारुण निष्ठुरे. काय करू माय? माझ्या बापानं पण किती कठीण केलाय. जो धनुष्या वाही लगुन जो कोणी धनुष्याला बाण लावील तोच मला वरील. अनेक राज्य आलेले आहेत. कोण जाणून कोणामध्ये काय धैर्य वीर्य शक्ती आणि बल असल. राम सोडून जर यदा कदाचित दुसऱ्यानेच धनुष्याला गुण लावला तर माझं काय होणार म्हणून सीतादेव विचार करू लागल्या आहेत. धनुष्य कमठ पृष्ठ समा कठोरे रामा
अत्यंत सुकुमार हो त्यासी केवी होये स्वयंवर चिंता थोरे सीतेसी सीतेने आपल्या डोक्याला हात लावला आणि मनामध्ये चित्तामध्ये संकल्प विकल्प येऊ लागले, विचार करू लागल्या. धनुष्य तर किती जड आहे, किती कठीण आहे उचलायला, हे मला माहित आहे. काय करू आता? राम तर सुकुमार आहे, राम तर किती छोटा आहे. जर यदा कदाचित दुसऱ्याने धनुष्य उचलला आणि माझ्या रामाला जर नाही धनुष्य उचलला तर नेनो कर्माची गती काय होईल. म्हणून सीता देवी विचार करू लागल्या आहेत. रावण अपमानल्या पाठी नर नरपवीरा धाके पोटी धनुष्य वहावया कोणी न उठी सभेची दृष्टी टेकमटा. नात्राया लिहितात, रावण धनुष्य उचलण्याकरता उठला होता, रावणाने धनुष्य उचलला होता. पण आपल्याला न उचलणार ओझ जर आपण उचललं तर काय होत? हो काय होतं? फजिती होती महाराज. तसं केलं रावणाने धनुष्य उचललं, पण तोच धनुष्य रावणाच्या छातीवर पडला आणि रावणाला पाट्या ओरुट्यावर घातल्यासारखं झालं. रगडू लागला, उडता येत नव्हतं, कडाकडा हड वाजू लागले. बाकीच्या देवा लोकांनी, बाकीच्या राजांनी पाहिलं, म्हणले अरे बापरे, अरे या रावणाने दोन्ही लोकावर, स्वरलोक भोरलोक पाताळ लोकावर विजय मिळवला. देवकन्या, गंधर्वकन्या, नागकन्या जिंकून आणल्या, पाताळातली शेषाची मुलगी आणली आणि सुलोचना इंद्रजिताला दिली. एवढा बलवान रावण, रावणाच्या जर छातीवर धनुष्य पडतो तर तुमची आणि आमची काय इथं मजा आलाय धनुष्य उचलायला. हा राजा त्याच्याकडे पाहू लागला, उठ ना दादा तू. तो राजा त्याच्याकडे पाहू लागला, राजे तुम्ही उठना. नुसते राजे एकमेकाकडे टकमक पाहू लागले, पण उठून धनुष्याला हात लावायला कोणाचीही शक्ती होत नाही. रायाचे वचन उठावला रघुनंदन करावया धनुर्भंजन उशी आज्ञापन गुरुजी. वय सुटल्यात म्हणत वय सुटले काय? त्या वेळेला एकट्याला धनुष्य उचलल्या जात नाही कुण्याच राजाला. म्हणून नसल आपल्या भावार्थरामाने येदा कदाचित 2-3 राजे एकत्र उठले आणि 2-3 एकत्र उठून धनुष्य उचलण्याकरता प्रवृत्त होतात. आई कोणी रायाचे वचन. राजा म्हणला थांबा, खाली बसा, अधर्म होत आहे. धनुष्य हा एकट्याने उचलायचा, बरोबर? धनुष्य हा एकट्याने उचलायचा, तुम्ही रावर दोरी एकट्याने लावायची आणि सीता ही एकलाच एक कुणीतरी नृपवर आणि काय करणार आहे, वरणार आहे. तुम्ही 2-3, 10-5 जर तुम्ही धनुष्य उचलसाल तर मी माझी मुलगी द्यायची कोणाला? अरे या भरतखंडामध्ये एखादा क्षत्रिय आहे का की जेणेकरून एकट्याला धनुष्य उचलत असेल? लक्ष्मणजी सरसावले. दादा, अरे इथे एखादाही जन्माला नर पुरुष आला नाही का? अरे एखादा असा नाही का की कर्तव्य दक्ष माता आणि निर्व्यसनी सत्वगुण संपन्न पिता अशा मुलाला एखाद्याने जन्म दिला नाही का की ज्या धनुष्याचा घोडा करून माझी मुलगी खेळती आणि तो धनुष्य त्याला उचलेल? लक्ष्मणजीला स्वभाव तापड होता, लक्ष्मणजीला राहत नाही. त्यावेळेस वचिष्ठ महाराज राजा रामप्रभूला आज्ञा करतात आणि राजाचे शब्द ऐकल्याच्या नंतर रामप्रभू उठून उभे राहतात आणि काय म्हणतात ऐका. निर्वैर पृथ्वी तळ ह्या वाक्य नसाय राम भोपाळ आज्ञा झाल्या सबळ
धनुष्यतात काळस जिने. ते राजाचे शब्द राजा रामप्रभूला लक्ष्मणजीला ऐकू वाटले नाही. पण जवळ गुरु बसलेले होते ना, वचिष्ठ महाराज, विश्वामित्र, आणि विश्वामित्राच्या समोर गुरुची आज्ञा प्रमाण आहे. राजा रामप्रभू गुरुकडे बघतात. गुरुर विष्णू गुरुर ब्रह्मा गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्माय तस्मै श्री गुरुभ्याय नमो नमः. हो, गुरुला हात जोडतात राजा रामप्रभू. तमेव माता च पिता तमेव तमेव विद्या द्रव्यं तमेव गुरु मम देव देवो. हो, आणि हे वाक्य गुरु महाराजांनी ऐकले आणि गुरु महाराज काय आज्ञा देतात ऐका. आल्हाद विश्वामित्रा वेगीच्या चढवी रामचंद्रा निचावे सुराविरा नरपवरा धनुर्धरा सखळासी. कसा होता रामप्रभू? वीर नाही का, धीर. हो, शूरानी धीर, स्वामी कार्या पैसादर असे रामप्रभू होते. कारण तो का एखादा गावातला नगराध्यक्ष नव्हता, एखाद्या तालुक्याचा तालुकाध्यक्ष नव्हता, एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष नव्हता, तर एखाद्या राष्ट्राचा राष्ट्रपती नव्हता. बरं, विष्णू सहस्त्रनामामध्ये तो कोण होता ऐका. लोकाध्यक्ष शूराध्यक्ष धर्माध्यक्ष कृता सर्व लोकाचा अध्यक्ष होता, सर्व धर्माचा अध्यक्ष होता आणि कृतज्ञ असा परमात्मा होता. वचिष्ठ महाराजाची आज्ञा मिळाली आणि राजा रामप्रभूला सांगितलं, तुम्ही शूर आहेत, वीर आहेत. ऐक बापा, शूरवीर पंचानन. हो, शूरवीर असा राजा रामप्रभू आहे आणि दाखव म्हणले आता या राज्य लोकाला थोडासा पराक्रम. अशी आज्ञा राजे रामप्रभूला मिळाली आहे. आज्ञा होता रोकडी रामचंद्र घातली उडी उडी लक्ष्मण अतितात कास गाडी घात. गुरुची आज्ञा प्रमाण होती. गुरुमुखी उजगत दिशे माऊली ज्ञानेश्वरीत लिहितात, ते हृदय स्वयंभची आसे. गुरुच्या मुखातून निघण्याचं निमित्त असतं ते ज्ञान शिष्याकडे असतं. शिष्याला ज्ञान कुठून घेण्याची गरज नाही, पण गुरुकडे जाणं अत्यावश्यक आहे. या बल्ब मध्ये प्रकाश आहे का लाईट मध्ये आहे? होल्डर मध्ये प्रकाश आहे का बल्ब मध्ये आहे? बल्ब मध्ये प्रकाश आहे, पण बल्ब हा त्या होल्डरला कनेक्ट होण्याची गरज आहे. तसं आपल्या हृदयात ज्ञान आहे. मज हृदय सद्गुरु तेने तारियला हा संसार पुरू म्हणून विशेष अति आदरू विवेकावरी. असे गुरु होते वचिष्ठ महाराज. अशा गुरुची पूजा कुठं करायची? आपल्या घरामध्ये आणून पाळ चौरंग टाकून आसन गौरव वसन गौरव भूषण गौरव अशी करायची का? माऊली तेही ज्ञानेश्वरी सांगतात, कारण ज्ञानेश्वरी चालू आहे ना पारायण. किती दिवस झाले? हे हृदय आपुले चौफाळोनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुचे. आपल्या हृदयामध्ये गुरुला स्थान दिलेलं होतं राजा रामप्रभूंनी. गुरुची आज्ञा झाल्याबरोबर रामप्रभू प्रवृत्त झाले आणि लक्ष्मणजी तर कास घातली म्हणजे तयारीला लागले आहेत. चाप एकामी दोघे जण राज हसतील संपूर्ण सीताही हसेला पण वीर लक्ष्मण हे नव्हे. लक्ष्मणजी तयारीला लागले, रामप्रभूही तयारीला लागले. पण इथं काय लिहितात नात्रया, चाप एक आपण दोघे जण, धनुष्य एक आहे आणि आपण दोघ जण आहोत. धनुष्य एक आहे, सीता एकच आहे, नवरी एकच आहे आणि आपण दोघे भाऊ. नाही शक्य नाहीये. लोक आपल्याला हसतील ना, म्हणून एकाला माघार घ्यावा लागेल असा त्या भावंडांनी विचार केला आहे. राम म्हणे स्वमित्रा राहेसा
हा जेणे चापगाजीला रावण त्या चापाचे निमिषार देवाहीन गुण बर राजा रावणा देखता. लक्ष्मणजी म्हणू लागला, दादा विचार काय करता? रामप्रभूने लक्ष्मणजीकडे पाहिलं. लक्ष्मणजी शांत राहा बाबा. अरे ज्या रावणाच्या बोकांडीवर धनुष्य पडला त्या धनुष्याला मी गुण लावील म्हणजे बाण लावील. अशी कोणतीही मनामध्ये शंका आणू नको, विचार करू नकोस. अरे त्या रावणाच्या देखत त्या रावणाला माझा पराक्रम दाखवील असे रामप्रभू उद्गार काढू लागले आहेत. आणि ऐकता श्रीरामाची वाक्ये जसे केले रावणाधिक पाहता दिसत आहे बाळक आलो लिखनिज धैर्य. शब्द ऐकले त्याचे. इकडं राजे कुचबुच करूच लागले. रावण म्हणतो, जर न धनुष्य उचलता सीतेचं जर लग्न सैवर झाला, सीता जर राजाने एखाद्या मुलाला दिली तर मग या रावणासोबत काय गाठ आहे म्हणला. मह्यासारख्याच्या छातीवर धनुष्य पडलं. बाकीचे राजे म्हणू लागले, राजा रावणासारख्याला धनुष्य उचललं नाही आणि एवढं सकले करू नाही का, किती बारीक दिसतंय आणि हे धनुष्य उचलायला सरसावलंय. आता हे काय माहित होतं बरं. एकदा लहान वयात माती खाल्ली होती नाही का, बालपणी जय खादली होती माती. माऊली लिहितात, तै कोपोनिया हाती यशवदा धरे भेने भने दैशे मुख झाडा घवयाचे निमिषे 14 भोन जैसे सावकाशे दाखविली. है ना, लहानपणी माती खाल्ली होती. बळीराम दादा म्हणला आई आई आणि माती खाल्ली आणि यशोदेने कान धरला आणि काडी घेतली. बरोबर म्हणे आ आणि आ केलं तर काय दिसलं, मधात कृष्णय दिसला, यशोदाय दिसली नाही नाही 14 भोन दिसू लागले. असा हा पराक्रमी होता. पण या बाकीच्या माहित नव्हता हो हा कोण आहे म्हणून हे शंका करू लागले. आमच्यासारखे धनुष्य उचलायला जात नाहीत, आम्हाला भीती वाटते. आणि हुडुसबाळ हे जर धनुष्य उचलील, आश्चर्यचकित झाले आणि नवल करू लागले आहेत. अरे चाप देखता दृष्टी श्रवा अंगिका उठी ये सजावया जगजे धैर्याचा पोटी निर्धारो हार चाप उचलावया. नाही नुसता पाहायला हार शब्द का आला, हा धनुष्य महादेवाचा होता आता होऊन गेले असेल. परशुरामाकडे हा धनुष्य कसा आला, परशुरामाला हा महादेवाने दिलेला धनुष्य होता. आणि परशुरामाने ज्या वेळेस निक्षत्रिय पृथ्वी केली, गोसाई झाले तितके मारले, बैरागी झाले तितके मारले, संन्यासी झाले तितके मारले. मग तुम्ही म्हणसाल राजे राहिले कसे, राजांनी बांगड्या घातल्या, कुंकू लावलं आणि बाईचा वेश धारण केला, एवढे राजे राहिले होते. आणि एक जनक राजा आणि दुसरा दशरथ राजा, हे 2 राजे राहिले होते. तो महादेवाचा धनुष्य होता हे सगळ्याला माहित होतं, म्हणून हे भिवू लागले. पण हा जगजेठी परमात्मा आहे, हा उचलील ना. जगजेठी हा शब्द एक तुमच्याकडे महिलाकडे आहे ना, तो कधी म्हणता तुम्ही जगजेठी, हे असं ओवाळताना म्हणता का नाही, पण त्याचा केवढा व्यापक अर्थ आहे बघा. आता शाळू पेरलेलं राहतात, रबी असतील त्या पुष महिन्यामध्ये, हे बाया शेतात जातात सकाळी लवकर पाखर राखण्याकरता. याच्याकडे वात नसते, दिवा नसते, दिव्यामध्ये तेल नसते. ती म्हणते ठक्कू गंगू राधा, अग आज रविवार आहे, आपल्याला सूर्यनारायण ओवाळायचा आहे, पूजा करायची. अगं मी नाही आणला दिवा, तिला विचारती, तिने नाही आणला. पण देवाला काय आवडतंय,
भाव आवडतय नाही का? तो भावाचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला. हो, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी. भावाची मी जगजठी शब्द सांगायलो आहे, लक्ष ठेवा. त्याच्यासाठी हा दृष्टांत घेतला. इथे जगजठी आला, मग तुम्ही काय करता? तळहाताचा करोनी दिवा, झाला का नाही दिवा तयार? 5 बोटाच्या करोनी वाती. आता वशिला तुमचा डायरेक्ट सूर्यनारायणाचं नाव नाही घेत. वशिला कोणाकडे लावतात? रानूबाईकडे. रानूबाई तुमचे पती. आणि ओवाळी ते म्हणजे आभाळ आलेला असतंय पा. सूर्य कुठे त्याला मिळ नसतंय. एखादी नवीन पाहुणे आलेली असती, तिला खालतं वरता झालेला असतंय. जगजेठी सगळ्या जगाला जो प्रकाश देतो तो रानूबाई तुमचा पती. आणि ओवाळी ते जगजेठी. आता मागण्या ऐका. पाठीच्या नाही का, पाठीच्या काय बंधूसाठी शेजच्या. ते पाठ नाही माग पुढं व्हायलंय. म्हणजे मागण्या किती येतात? पाठीचा, पोटीचा, शेजेचा, भावासाठी, मुलासाठी नाही का. तसा हा जगजेठी परमात्मा आहे. सगळ्या जगामध्ये व्यापून भरलेला आहे. ममांश जीव लोको जीवभूत सनातन हा सर्वभूती पाहे एक वासुदेव नाही का. पण काय करावं लागतंय? पुसोनिया ठाव अहंतेचा ठाव का पुसल्या गेला ना, मग विठ्ठल जळी स्थळी भरला. रीता ठाव नाही कोठे उरला. आज म्या दृष्टी देखिला गे बाई विठ्ठलची. विठ्ठल किती म्हणून प्रमाणा देवावा. असा जगजेठी परमात्मा आता धनुष्याला गुण लावण्याकरता सरसावला आहे. एक म्हणते ऋषीश्वर वेडे आपुल्या प्रतिष्ठेचे चाडे. लोकाची वाळे लढी वाळे चापा पुढे घाली ती. आता लोकांचं म्हणणं काय आहे बघा. लोक काय म्हणतात? लोक काय म्हणतात त्याच्याकडे कोणी कधीच बघू नये. लोक काही करू देत नाहीत. लोकाचे बाळे लढीवाळे चापा पुढे काय काय म्हणू लागले राजे? पहिल्या पॅराग्राफ मध्ये सांगा. राज्य लोक एकमेकाला लोकाची बाळे लढीवाले चापा पुढे घाली. बरोबर आहे. लोकाचे लहान लहान कोमल लेकर बोला ना काय करायलेत म्हणले? त्या धनुष्य बाणाचा काय केलाय म्हणले? वरुटा केलाय आणि या मंडपाचा पाटा केलाय. लोकाचे गोजीरवाने बाळ किती छान छान लेकर आहेत. एवढ्या मोठ्या राजा रावणाच्या छातीवर धनुष्य पडला. हो, तो राक्षस होता, मोठा बलाढ्य होता म्हणून वाचला. हो, पण हे राजा दशरथाचे मुलं किती गोजीरवाणे आहेत. या मुलाच्या अवकांडीवर छातीवर जर आता धनुष्य पडला ना तर हे लेकरू वाचणार नाही. काय राजाने विघ्न मानलं या जनकाने? लेकर मारायचा धंदा लावलाय की काय? एक मनाती श्याम सुंदरा शोभात्यंत मनोहार सांडोनेच्या रोपण प्रकार सीता सुंदर यासी द्यावी. पण सगळ्याचे सारखे विचार नसतात. हो, एका पद्धतीचे गावामध्ये लोक नसतात. जर माणूस जास्त बोलायला ना, बहु बोलू जाता म्हणती हा वाचाळ, न बोलू जाता म्हणती गर्विष्ठ. बोललं तर म्हणतात लय बडबड करायला, लय वाचाळ. नाही बोललं तर लय गरिष्ठ. हो, जर दान दिलं ना, दान देऊ जाता म्हणती हा उदार, न देऊ जाता म्हणती कृपण. लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करू जाता म्हणती न पुसक. अशा प्रकारचं जन आहे. जन काय एका तोंडाचं नाही, त्याच्यातलेच काही म्हणू लागले. श्याम सुंदर गोमटी मूर्ती आहे बघा. काय जोडा होईल देवा. ए ईश्वरा, हे विधात्या, हे ब्रह्मदेवा, आमचं अशी इच्छा आहे की या बाळाने धनुष्य उचलावा, याच बाळाने तुनिराला दोरी लावावी आणि सीता यांनी वरावी.
सीता आणि लक्ष्मी राम म्हणजेच भावाची जसे बहीण भावाचा जसा जोडा असतो ना, असा जोडा शोभून दिसतो. ए नारायणा, हे कार्य पूर्ण करावा असं आमचा नवस करू लागले. हो, हात जोडू लागले, विनंती करू लागले आहेत. बोलती नर नारी समजता, यासी अवश्य द्यावे सीता. धनुष्य वाहवयाची कथा, कोणी सर्वदान करावी. राजे म्हणू लागले, आपण एक करू आता, संयमराची गरज नाही, सगळ्याच्या अनुमते नाही का. आता हा का कथेचा थोडा टाइम आहे, कथा संध्याकाळी असती. पण आमचे खुशाल महाराज रोज फोन लावतात, महाराज चला ना. तिकून रघु महाराजचा फोन येतो, महाराज या ना एक दिवस. पण वेळच नाही, कारण लग्न सराई बँडवाले लोक रिकामे सापडतात का. तसे श्रावण महिना म्हणजे या महाराज लोकांची लग्न सराई असती. पण आज योग आला, संध्याकाळचं कीर्तन अंबरवाडीला जाऊन करायचंय, अमरेश्वर मध्ये कृष्ण जन्माचं. मग आजचा दिवस एक, चला महाराज म्हणले आपल्याला जही वेळ मिळेल तेव्हा दुकान मांडू. कारण दुकानात जर चांगला माल असेल आणि गावातल्या दुकानापेक्षा जर स्वस्त आणि कमी पैशात दिला आणि चांगला असेल, म्हणजे चांगला डागीगिगी नसेल, तर काही गिराईक आहे. किती गिराईक आलंय, रोजच असतं का एवढं, कमी आहे. भरपूर गिराईक आलं बघा. दुपारच्या वेळेला एवढं जर आमच्या दुकानावर गिराईक येते, तर आमची अशी भावना झाली आमच्या दुकानमध्ये माल निरसा असेल. कारण दुकानदार तंबाखू नाही, पुडी नाही, गुटखा नाही, चहाची वटाची भेट. कारण माऊली सांगलं, विरक्ती वाचवणी काही, ज्ञानाशी तगण्याची नाही. ज्ञान जर तगवायचं असेल तर विरक्ती लागती, आणि चार लोकांना जर सांगायचं असेल ना तर पुरुषार्थ सिद्धी चवथी. घेऊनी आपुल्या हाती, निघाला भक्तिपंथी जगा देतो. या जगाला जर ज्ञान द्यायचं असेल तर त्याच्याकडे चार पुरुषार्थ पाहिजे. कोणते? धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम. तरच जगाला ज्ञान सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे. स्वतः वागावं, स्वतः जो वागतो तो लोकांना सांगतो. पूर्णेच्या तीराला तुम्ही आले आणि मला विचारलं, महाराज इथून जायसाठी पाणी किती आहे? त्याच्यासाठी मला पोहणं लागेल ना, मी कधीतरी जाऊन आलेलो लागेल ना. आणि मी जर पूर्णेत नाही गेलो, तुम्हाला सांगलं जा म्हणले सरळ, बुचकाळ्या खाताल ना. कुठं धार आहे, कुठं खोल आहे. तसं परमार्थ हे महाधन आणि जोडी देवाचे चरण. परमार्थ हे मोठं धन आहे, पण हे धन काढण्यासाठी पायाळू लागतो. पायाळूच्या डोळ्यामध्ये अंजान लागतं. भूमीचे साधावया निधान, येथे पाहिजे लोचन पायाळाचे. जै डोळ्या अंजान भेटे, तै दृष्टी सफाटा फुटे. मग पाहिजे तर प्रगटे वास महानिधी. डोळ्यात अंजन मिळालं की याच दृष्टीला पुन्हा एक दृष्टी येते, त्याला भूमीचे साधावया निधान. मग नंतर सदैव आणि पायाळा, जै दिव्य अंजन भेटे डोळा. पाहिजेत. आता ज्ञानेश्वरी मांडीत बसलो तर आपली वही बाजूला राहील. तुम्ही म्हणसाल आम्ही रामायण ऐकायला आलो, ज्ञानेश्वरी नाही का. पण या वहीला लागतात. सगळ्याची इच्छा काय झाली की सीता ही न धनुष्य उचलता रामप्रभूला द्यावी. पहिले आकाशवाणी व्हायची, आता जनवाणी होते. जो आवडे सकळासी तोच आवडे देवासी. सगळ्या सभेतल्या राजाला रावण बाजूला सोडून असं वाटू लागलं की या बाळाला धनुष्य उचलाय लावू नये. डायरेक्ट जनक राजांनी सीता यायला देऊन टाकाव आणि आमच्या उभ्या डोळ्यांनी या दोघांचा सैवर बघाव. राम सीतेचा जोडा मिळविला चोखडा. काय गोष्ट आहे? काय केवळ वेडा. धनुष्याचा तडा गोवितो जुबाळा जुरे जू. धनुष्याचा तडा गोवितो जुबाळा जुरे जू. जनक तव वेडा, धनुष्याचा कोडा गोवितो जुबाळा जुरे जू. हो, राम लक्ष्मणाचा साजीरा जोडा है ना. रामाचा आणि माफ करा
सीतेचा साजीरा जोडा बसतो होतो बरं दोघाचा. काय जोडा होतो म्हणले पाहायसारखा. काय जनक राजा वेळा आहे, कशाला हा धनुष्य टेकला असेल, असा नवरदेव याला कधी मिळणार आहे. अरे लवकरात लवकर सीता आणि या रामाला अर्पण करावं, राजाला कसं कळत नसेल. सीता क्रतनीचे येसी सोयरातली श्रीरामास. जनक मन गुंतले रामापासी, राम जनकाशी आवडला. राम जनकाशी आवडला आणि सीता रथ सीतेचं मन कुठं गुंतलं, रामापाशी गुंतलं. सीतेने निश्चयच केला, घररिगी झाले बळे पटरानी, वरिले सावळे परब्रह्म काबर, हाची नेम माझा न फिरे माघारी. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे. सीतेने डोळे उघडावं, डोळे झाकावं आणि आपल्या डोळ्यामध्ये राजा रामप्रभूची मूर्ती साठवावी. राजा जनकाचं हृदय कळवळलं की असा जवाई जर मला मिळाला ना देवा, हे जर खरं करशील ना तर गोब्राह्मणाला मी इतकं लागल एवढं दान देईल. असं जनकाचं अंतकरण बोलू लागलं, सीतेचं अंतकरण बोलू लागलं. आणि सभेमध्ये त्या लग्ना मंडपामध्ये बसलेले जे ब्राह्मण लोक, ऋषी लोक आणि राज्य लोक होते, सगळ्याच अंतकरण ग्वाही देऊ लागला आहे. आय बाप लेकीचे मनोगत श्रीरामापाशी एक होत, त्याच्या स्वरूपाचा इत्यार्थ दोघे लक्षित एकत्वे. बाप लेकीचा, बाप जनक राजा आणि जनक राजाची मुलगी कोण, सीतादेवी. दोघांचं एकच मनोगत होत की राम आम्हाला मिळावा, मला रामपती मिळावा. आणि जनक म्हणत होते मला राम जावाई मिळावा. तो नाईलाज होता हो, पण जर डायरेक्ट सीता दिली असती तर ते लोक काय म्हणले असते, बाकीचे कशाला धनुष्य मानला, तुला जर रामालाच या मुलाला सीता द्यायची होती तर आम्हाला आमंत्रण कशाला दिलं, काय गरज होती आम्हाला बोलवायची, असंही होईल. म्हणून जनक राजा विचारामध्ये सापडले आहेत. या रामाची निज स्थिती चिन्मात्र त्रेक चैतन्य मूर्ती, अव्यक्त आलाशे व्यक्ती, भक्ता भावार्थी साकारे. रामाची स्थिती राजा रामप्रभू वर्णन करतात. काय म्हणतात ऐका, ते जनक राजा रामप्रभूची स्थिती सांगतात. रामप्रभू कसे आहेत, वास्तविक पाहता परमात्मा कसा आहे, काय सांगलं पहिल्या ग्राफ मध्ये, भक्त भावार्थी साकार. भक्त भावार्थी साकार. वास्तविक पाहता निर्गुण निराकार आहे, अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, त्याला रंग नाही, रूप नाही, गुण नाही, छाया नाही. नाही रंग नाही रूप, गुणही गुण नाही छाया, आणि अव्यक्त निराकार, निर्गुण निराकार तू देवराया. थोडं अध्यात्म आहे बरं, याच्यामध्ये अध्यात्म सांगितलं. मग असा जर निर्गुण निराकार परमात्मा आहे तर तो आकाराला का आला, गुणाला का आला, नावाला का आला, त्याचं कारण काय झालं का नाही. एका राजाचा दशरथाचा मुलगा आता होणार आहे की नाही एका बाईचा पती सीतेचा, का झाला, मज विधी हा देह घडणे, ज्याला शरीर नाही त्याला शरीराला यावं लागलं. मज अनाव्या नाव देणे, ज्याला नावच नाही त्याला नाव येऊ लागलं. मज अगुणा गुणातीत होणे, ज्याला गुण नाही, कोणत्याच प्रकारचा गुण नाही त्याला गुणाला यावं लागलं. याचं कारण काय, होय भक्ती केला तैसा उर्वी धरावी ती इच्छा, उर्वी धरावी ती इच्छा. देवाला भक्तांनी जसं केलं तसं व्हावं लागतं. कारण राम अवतार हा असा आहे, भक्तांनी सांगावं आणि देवाने ऐकावं. परतंत्र अवतार आहे, कारण वाल्मिकीने लिहूनच ठेवलं होतं, बोलीला वाल्मिक
पैसेची करीन आणि वर्तोनी दावीन नामा म्हणे. म्हणून सगुण साकार होऊन नावाला रूपाला गुणाला येऊन हे उघड ब्रह्म हो या ठिकाणी अवतीर्ण झाला आहे. जेवी कपिलेचे सुध क्षीर आळोनी करीती दधाकार त्याची मंथोनी साचार काढीती सारनवनीत. काय दृष्टांत दिला? जेवी कपिला नावाची गाय आहे, कपिली गाय, तिचं दूध कसं आहे हो? दूध आहे ना ते, त्या दुधाला कोणी नाव बोट ठेवतंय का? नाही नाही म्हणले महाराज, आमची गाय, आमच्या इथली गाय गावखरी चरतीन, तिच्या दुधाचा चहा कोण पिईल असं म्हणतं का कोणी? शेवटी दूध आहे. नाही नाही म्हणले, ती काळ्या वर्णाची गाय आहे, तिच्या दुधाचा चहा कोण पिईल असं म्हणतं का कोणी? नाही. कारण पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी तोचेच्या पदराड माऊली म्हणतात. दूध पवित्रही आहे आणि गोडही आहे, त्याला दूध म्हणतात. दूध या लोकातलं एक अमृत आहे. पण दुधाची इच्छा आहे का हो कोणाला? दुधाची किती लोक आहेत की म्हणले रोज दूधच खावं लागतं, आम्हाला दुधाचंच व्यसन आहे, असं आहे का कोणाला? एक कप हो, एक गिलास हो, जाऊ द्या गिलास नाही मिळणार, एक कप नाही. ती पांढरी पुडी केवढ्याला मिळती महाराज? ती पुडी किंवा ती गायछाप किंवा तोटा प्रत्येकाच्या खिशात सापडल, पण दुधाची गाय कोणाच्या घरी सापडणार? कोण सोडाव, कोण बांधाव? कारण ती खरं आहे ना. पण ऐका, त्याच दुधाला काय होतं? ज्ञानेश्वरी घेऊ इथं पण आता. माझे विस्तारले पणाचे नि व्याजे, मी केवढा आहे परमात्मा म्हणतात, मी दुधासारखा आहे. पण जैसे दुधाची मुरले स्वभावे तेची दही, दूध एकदा का मुरलं ना तर त्याचं काय बनतं? दही बनतं. आणि त्या दह्याला जर डेऱ्यामध्ये घातलं, त्याच्यामध्ये जर भावाचा रवी सोडा आणि त्याला जर भक्तीचा हातवर लावला आणि घुसळलं ना असं, तर त्याच्यातून काय निघतं? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. आणि वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हे ऐकायला चातुर्मास पाहिजे, 4 महिन्याचा चातुर्मास लागतो, दिवसभर कथा पाहिजे नाही का? कारण भावार्थ रामायण हे नातरायणी लिहिलं आणि नातरायणी ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, तुकाराम महाराजाचा गाथा, चांगदेव 65 सगळ्याचा आधार घेऊन याच्यामध्ये वया टाकल्या. जसं दुधाला मंथून त्याच्यातून लोणी निघतं आणि लोण्याचं काय बनतं? तूप बनतं. आणि एकदा का तूप बनलं तर दूध तुमच्या घरी किती दिवस राहतं हो? सकाळचं दूध किती दिवस राहतं? फ्रीज मध्ये न ठेवता राहतं का? आणि तूप आलं किती दिवस ठेवल्यावर खराब होतं? होतच नाही. चांगल्या बाईनं जर तूप कढवलं तर 6 महिने तुपाला वास लागत नाही, काहीच होत नाही. तसं हे परमात्मा रंगाला, रूपाला, नावाला, गुणाला आलेलं ब्रह्म म्हणजेच रामप्रभू आहे, असं या ठिकाणी नातरायला म्हणायचं आहे. नवनीत पाहे विकारवंत, ते अग्नीने करुणी संतप्त, सारी तीघ्रत परिकर. मी पुढचं सांगून गेलो. ते ठेविता नवनीत, कोणतं? मंथोनी नवनीता तैसे घ्या अनंता. तुम्ही नवनीत मंथन केलं आणि त्याच्यातून लोणी काढ, पण ते जर ठेवलं तर काय होतंय म्हणून सांगितलं? ते यदा कदाचित खराब होऊ शकतंय. पण ते घृत संगे, ते अग्नी संगे तापिता, त्याला कुठे तापावं लागतंय? अग्नी सोबत त्याला गरम करावं लागतंय, त्याला कडकड कडकड कड काय करावं लागतंय? आता किती तुपाचे घडे तिथं अग्निसंग कढवलेले आहेत बरं. जेवढे इथं हे घडे बसलेले आहेत हे अग्नीतून कढून आलेले घडे, त्याला काही होत नाही, त्याला काही होत नाही. पण जे लोण्याचे गोळे आहेत ते नाचतात बरं, त्याचा वास येतो लोण्याचा गोळ्याचा. मग काय म्हणतात त्याला? विरक्ती. विरक्ती अग्नी सोबत कढणं. हा हे शरीर, हा आपल्याला अग्नी सोबत कढायचंय. विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगण्याची नाही. म्हणून
विरक्ती धारण करायची. तुकाराम महाराज उगेच म्हणत होते का? आता जोपर्यंत अग्नी सोबत लोण्याचा गोळा कहडा नाही तोपर्यंत डोळ्याचा विषय वेगळा, डोळ्याचा विषय रूप, कानाचा विषय शब्द, जिभेचा विषय रस नाही का, नाकाचा विषय गंध आणि डोळ्याचा विषय रूप म्हणजे मोबाईल. आता कोणाला विषयाशिवाय काही आवडत नाही असं कोणीही का? वर हात करा बरं. माऊली म्हणतात, मी नाही सांगत, विषया वाचोनी काही आन सर्वथा रमेच नाही. ऐसा स्वभावच पाही इंद्रियाचा. तो इंद्रियाचा स्वभाव आहे. इंद्रियाला विषयच आवडतात, विषयाच्या व्यतिरिक्त काही आवडत नाही. पण जर ज्ञानेश्वरी, गीता, गाथा अवलोकन केला तर अग्नी संग त्याला कहड त्या लोण्याच्या गोळ्याला. मग काय होतं? विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. त्याला दुसरं काहीच आवडत नाही. मग आतमध्ये हारी बाहिर हारी. त्याला काय होतं? कोणी एखाद्याने वैकुंठी जावे तीही वैकुंठाची केले आघवे. ऐशे नाम घोष गौरवे धवळीले ईश्वची. तसं रामप्रभू म्हणजे कोण होते? कळढ्याला तूप होत. कडकडकड कळढ्याला तूप असल्यामुळं त्या तुपाला कोणत्याही प्रकारचं ते तूप तुम्ही पाण्यात टाका, मिसळतं का? नाहीतर पाणी तुपामध्ये टाका, मिसळतं का? दुधात टाका, मिसळतं का? तसं आता आपलं काय व्हायलंय? आपली वासना शिल्लक राहिली आणि जोपर्यंत वासना शिल्लक राहते तोपर्यंत पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आंब्याचं झाड कशापासून होतं? कोईपासून. आणि कोई कशापासून होती? आंब्याच्या झाडापासून. बाभळीचं झाड कशापासून होतं? धामुक्यापासून. बाभळ कशापासून होती? धामुक्यापासून. धामुका कशापासून? बाभळीपासून. तसं कर्म शिल्लक राहायला आपलं. कर्म जोपर्यंत जाळल्या जात नाही, कर्म जाळणं म्हणजे लोणी कढवणं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना ही पुनर्जन्म की कारण होते. जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. वासना एकदा का जाळली, बीज भाजोनी केली लाही आणि पुनरपी जन्मा येण्याची नाही. एकदा का बी जाळलं आणि त्याची लाई झाली ते पुन्हा निघतंय का? तसं या शरीरामध्ये मृत्यूच्या वेळेला इच्छाच यायला नाही पाहिजे. आणि जर इच्छा काही समोर येऊन जर मेलो तर पुन्हा जन्म घ्यावा. जन्म घेणे लागे मरणे जया जे आठवे. ज्ञानेश्वरीत लिहितात, अंती तया तेची गती पावे म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा. मरणाच्या वेळेला देवाची आठवण यावी. मरणी जया जे आठवे अंती तया तेची गती पावे. मरणाच्या टायमाला ज्या गोष्टीची आठवण आली त्याला तोच जन्म येतो. म्हणून जलमभर आयुष्यभर भजन करायचंय. कशा करता? की मरतानी देवाचं नाव यावा. यालाच म्हणायचंय बीज भाजोनी केली लाही. वासना शिल्लक ठेवायची नाही. आणि परमात्माकडे वासना शिल्लक नव्हती. पूर्ण ब्रह्म सनातन. लोण्यासारखा नाही, दुधासारखा नाही, दह्यासारखा नाही, लोण्यासारखा नाही, तर परमात्मा तुपासारखा होता. जोनी आवी करता स्वयभासे साकाराता. कणिक रूपे अनेकता दिशे स्वभावता ग्रतग्रती. आता तुपाला आकार आहे का? तुपाला रंग आहे का? तुपाला गुण आहे का? त्याची एखादा असं लांबट्यासारखं तुपाला वळून त्याचा धागा तयार करता येतो का? तुपाचा काय हत्ती बैल त्याला असं आकार करता येते का? कारण ते तूप आहे. पण तेच तूप जर थिजलं तर त्याचा आकार तयार होतो. त्याचा गोल गोळाही हिवाळ्यात तयार होतो. त्याला असं त्याचं काही पण होतं कारण ते थिजलं ना. कसं झालं? ते भक्ताच्या अंकित आलं आणि भक्ताच्या एकदा का अंकित परमात्मा आला ना तर मग भक्तांनी सांगावं आणि देवाने ऐकावं. अशी स्थिती होती. कशामुळं? तो भावाच्या आणि भक्तीच्या बळावर बांधला गेला जातो.
ते रामप्रभू तूप आहेत, पण आता नावाला, रंगाला, रूपाला आणि गुणाला येणार आहेत. देवी वैराग विवेक चतुर नित्या नित्य निज विचार करोनी साधी ती सुधसार चिद चिन मात्र स्वरूप. तो परमात्मा कोणाला मिळतो? ज्याच्याकडे वैराग्य आहे, अनुताप आहे, विरक्ती आहे, त्याला मिळतो. एकच दृष्टांत घेऊ आणि पुढे चालू. ज्या वेळेस पार्वती सती दक्षाच्या यज्ञामध्ये घेतली, उडी घेतली आणि पुन्हा त्या समुद्राच्या बेटावर शंकराला ज्ञान विचारू लागली. लागून या पाया इनविते तुम्हा, सांगा महिमा नामाचा. आणि शंकर पार्वतीला काय सांगू लागले? ज्ञान सांगू लागले समुद्राच्या बेटावर. त्यावेळेस पार्वती काय करू लागल्या? हो दादा, पाण्यातून हुंकार आलता कोणाचा? कवी नारायण मच्छिंद्र साचा, तेथोनी संप्रदाय नाथ पंथाचा, शिष्य हा जाना नामे गोरक्षाचा. उपरिचर नावाच्या वसूचा मुलगा कवी नारायण मच्छिंद्र नावाने अवतीर्ण झाला होता. त्यांनी हुंकार दिला. आणि मग पार्वती काय करू लागल्या? आता इथं कोणाकडे बोटच मी डायरेक्ट केला असतं, म्हणलं असतं त्या पात्या ताई झोपल्यात तशा पार्वती झोपल्या असत्या. पण मदन महाराज बिहानीचं काही आजीनं श्रवण केलेलं नाही का? आजी मदन महाराजाचं ऐकलं असेल तुम्ही, अलीकडं तर ऐकलंयच, पण तिथून ऐकलेलं ज्ञान हे खूप ज्ञानी श्रोते आहेत. पार्वती झोपल्या असं सरळ ऐकायला मिळतं, पण पार्वती झोपल्या नाही. पार्वती जर झोपल्या असत्या तर हे जग राहिलं नसतं. कारण मायाचा आणि ब्रह्माचा हा खेळ आहे. जी अवस्था पार्वतीला झाली होती ती कोणती झाली होती ऐका? जागृती, स्वप्न, सुसुप्ती आणि समाधी. किती अवस्था येतात? जागृती म्हणजे जागा असणं, पार्वती जाग्या नव्हत्या, जागृती. सुसुप्ती म्हणजे झोपत होत्या का? नाही, सुसुप्तीमध्ये नव्हत्या. आणि सुसुप्तीमध्ये एक अवस्था आहे म्हणजे स्वप्न. स्वप्नात होत्या का? मग जागृतीमध्ये नाही, सुसुप्तीमध्ये नाही आणि समाधीमध्ये, या म्हणजे स्वप्नामध्ये नाही. मग समाधी अवस्थेत गेल्या होत्या का? नाही. बरं, समाधीला तुच्छ मानलं संतांनी. समाधीचे सुख सांडू वाळोनी. समाधी अवस्था तुच्छ आहे. चांगदेव महाराज समाधी लावत होते आणि आलेल्या काळाला परत करत होते, पण त्याही चांगदेवाला आमच्या मुक्ताईला गुरु करावा लागलं. चांगदेव नाही का म्हणले? सांगा म्हणे आजची जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. त्यांनी मुक्ताईचा अनुग्रह घेतला, समाधी लावता येत होती. मग पार्वती माता कोण्या अवस्थेत होत्या? त्यांची मुद्रा लागली होती. कोणती? खेचरी मुद्रा. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निरहारी, मुद्रा लावणी खेचरी, प्राणनाळी बैसलाशे, मुद्रा ती पाचवी, लावणी अलक्ष. लावणी अलक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशे. एकदा का पाचवी मुद्रा लागली ना, मग चौथी याचे ठाई, तव काहीच करणे नाही. देव पहावया गेलो, देवची होणी ठेलो. शंकर पार्वतीला विचारू लागले, मी जे सांगलं ते तुला मिळालं का? ते म्हणले, गुरुमुखी उजत दिशे, ते हृदय स्वयंभची असे, प्रत्यक्ष भाऊ लागे ते आपिशीची. बाहेरचा एक दिवा आणला आणि ती दिव्याची आणलेली ज्योत इथल्या ज्योतीमध्ये ठेवली. मग ती ज्योत कोणती आणि ही ज्योत कोणती पाहायला मिळते का? शिल्लक नाही मिळू लागत. कारण दोन्ही ज्योती ज्या वेळेस एक रूप होतात त्यावेळेस त्याच्यामध्ये भेद. कापुराची वाती उजळल्या ज्योती आणि ओवाळी तारती. इथल्या ज्योतीमध्ये जर कापूर टाकला तो तो कापूर हा कापूर रूपाने शिल्लक राहतो का? नाही, तो ज्योती रूपाने प्रज्वलित होतो. तसं ते राजा रामप्रभूचं स्वरूप होतं. हे अतिशय अध्यात्म आणि त्या ठिकाणी आहे तेची स्वरूप स्वभावेसी आले साकार दसेसी.
सगुण मूर्ती भाषे कैसी ची दिलासी श्रीराम. अशी असणारी अव्यक्त निराकार, निर्गुण निराकार. पण काय झालं? सगुण मूर्ती भाषे कैसी, सगुण साकार झाले आणि नावाला रूपाला आले. वास्तविक पाहता या डोळ्याने ते परमात्मा दिसत नाहीत, त्याला पाहण्याकरता दुसरे डोळे लागतात. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. हे डोळे येत, पण हे आपले डोळे आंधळे येत. याच डोळ्यामध्ये पुन्हा एक डोळे येत नाही का? आपल्याला चष्म्यान दिसतंय का? मग कशानं? या लाईटान दिसतंय का? टॉर्च बॅटरीनं? सूर्यान तर दिसतच नाही. सूर्यान दिसला असता दिवसा चष्मा लावला नसताना. आपण दिवसा चष्मा लावतो, मग चष्म्यान दिसतंय का दादा? डोळ्यान दिसत नाही, हे तर निश्चय आहे, म्हणून चष्मा लावला. मग रात्री अंधारामध्ये बॅटरी दाबल्यावर दिसते का नाही? आणि बॅटरी मालवली की दिसत नाही. आता ऐका, चष्मा आहे, बॅटरी आहे, डोळे आहेत, पण माणूस भीतीला बसवलाय. दिसतंय का त्याला? कितीतरी कोसावून, कितीतरी किलोमीटर अंतर कापून मुलगी आली, म्हणती बाबा मला एकदा तरी बोलान, मह्याकडे एकदा तरी डोळे उघडून पाहान. पाहते का म्हातार? नाही पाहत. का बरं? त्याच्या डोळ्यामध्ये जो होता देखवी ऐकवी एक नारायण, जो त्याला कानाने ऐकू येत नाही आणि डोळ्यानेही दिसत नाही. कारण त्याला जो दाखवणारा आणि ऐकवणारा होता तो परमात्मा. तया सर्वात्मका ईश्वरा. प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी जो ईश्वर आहे, तया सर्वात्मका ईश्वरा. स्वकर्म कुसुमाचे विराम, पूजा केली होय अपार तोषा लागी. हृदयामध्ये मी असता रामू, सर्व सुखाशी आराम. भ्रांतीशी कामू विषयावरी. आपण भ्रांती झालो. देवाला कुठं पाहायला शोधायला जायचं कामच नाही. आपल्या हृदयातच परमात्मा आहे, पण तो आपल्याला सापडत नाही. त्याचं कारण आपल्याला भ्रांती आलेली आहे. राम कौशल्याच्या उदरी की तो सभाये अंतरी. राम परमात्मा चराचरी, तो दशरथा घरी अवतरा. जो बाळा जो रे जो. आज कृष्ण जन्म हे नाही का? कृष्ण अवतरण परमात्मा होणार आहेत कौशल्याच्या उदरामध्ये आणि दशरथाच्या कुशीमध्ये. अहो जो आत्मा चराचरी, इथं काय सांगितलं मी? अर्थ मागच्याच वहीमध्ये सांगून गेलो, पुढच्या वही या वहीचा. जो चराचरामध्ये परमात्मा आहे नाही का? समुद्रे बैसकानं सांडावी, पर्वत समुद्रे रेषानं वलंगावी, पर्वते बैसकानं सांडावी. जिंतूरला बाजार कधी मंगळवारी असतो ना. सगळे पर्वत म्हणले आम्ही जिंतूरला बाजाराला येणार आहेत. राहील का काही तिथं? काही राहणार नाही. आता ह्या सगळे नालेवड हे कुठं जातात? आपल्या पूर्णेला. आणि पूर्णा कुठं जाते? समुद्राला. तो समुद्र म्हणला श्रावण महिन्यात एवढा पाणी पडतो, सगळ्या जगातल्या नद्या माझ्या मूळमध्ये येतात. तववरी नदा नदीचे नाव, जव न पावे समुद्राचे ठाव, किंवा तववरी आल्या नदी नदाचे संघाट, करी वाढ पोट समुद्र जेवी. मोठं पोट करतो समुद्र, वाढतो का कधी? पण समुद्र म्हणला जशा नद्या माझ्याकडे येतात, कोण्या कोण्या खारीतून येतात, त्या खारीला मला भेटायला जायचंय. इथपर्यंत जर समुद्र आला काही राहील का? पण कोणाची आज्ञा आहे? त्या परमात्माची, म्हणजेच रामप्रभूची आज्ञा आहे. समुद्राला भरती आणि औटी त्याच्याच तारखेला येते. सूर्य उदय त्याच तारखेला होतो. वायू तसाच चालतो. मेघ त्यांनी सांगलं तसाच वर्षाव करतो. आणि तो राम नावाला रूपाला येऊन आता दशरथाच्या कुशीमध्ये अवतीर्ण झाला आहे. यशोदेच्या कुशीमध्ये राम अवतारीचा अवतारी
तो सोयाला सोयवरी सीता निज शक्ती नोवरी परणावया करी उल्हास. मी यशोदा म्हणलो नाही का, म्हणजे कृष्ण येणार आहेत ना आज रात्री 12ला. पण हा त्या ठिकाणी दशरथाच्या उदरी आलेला आहे राजा आणि कौसल्या मातेच्या. तोच राम अव्यक्त निराकार. आणि ही कोण आहे? परब्रह्म सनातन असणारी सीता माया एकटे निन कंठवेची म्हणून एकटाच पहिला परमात्मा होता. मग एकलाच काय करू मी इथं म्हणला, येण्यासारखा करू बरं. म्हणून नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव हजारो वर्षे परमात्माच्या बेंबीमध्ये राहिले. ऐका जरा लक्षपूर्वक. हजारो वर्षे राहिले आणि वरती आले. सस्ताब्द बुडता ब्रह्मयाशी ठावनरी घटा तयाशी होनी कासा विशी वर्ता आला. ह्या वयाहून गेल्या रामप्रभू जन्मले तेव्हा. नखापासून तर डोक्यापर्यंत वर्णन आलं. परमात्माच्या इथलं वर्णन आलं. जयाची पाहता ललाट त्रिवळी सच्चित आनंद एक मिळी. सच्चित आणि आनंद इथं, पण नाभीचं वर्णन आलं त्यावेळेस हे वर्णन आलेलं आहे. त्या ब्रह्मदेवाला आश्वासन दिलं. कोणे? तया ते श्रीरामे आश्वासवनी चतुर्श्लोकी उपदेशिले. त्यांनी 4 दिशेला पाहिलं, 4 तोंड आले आणि त्याला सांगितलं की दादा ए ब्रह्मदेवा तू आता एक काम कर. म्हणले कोणतं? 1 नखाची 2 नखाची 3 नखाची 4 नखाची 5 नखाची प्रजा उत्पन्न कर. आणि ब्रह्मदेवाने ही प्रजा उत्पन्न केली. आणि ब्रह्मदेव म्हणला एवढी प्रजा उत्पन्न केली आणि एवढी प्रजा जर वैकुंठात आली तर हे राहायला जागा कुठं देसाल? तो म्हणला मी का तू येडा दिसाय लोक ब्रह्मदेवा. करंजे गाव केवढं मोठं आहे, सगळं गाव आलं तर मंदिरात जागा पुरण का? पुरल का जागा? पण सगळ्या गावाला मी मंदिरात येऊ देणार नाही. कारण काय करशील? म्हणले माझ्याकडे एक माया आहे. माया म्हणजे सीता. माझ्याकडे माया आहे म्हणले. मायेचं आवरण टाकेल त्याच्यावर आणि त्याला असं वाटल की घर माझं आहे, मुलगा माझा आहे, बैलजोडी माझी आहे, शेत माझं आहे. शेत तर त्याचं असतं तर त्यो गेला त्यावेळेस त्याच्या संगीला असतं ना. एक पाहतशी एकाची दहने सावध होत्या गुन्हे कानुहे. अहो प्रत्येकाला जाळायलाय, कोणी कोणाला पुरायलाय ना. माझ्या आजाला माझ्या बापानं जाळलं नाही का, आणि माझ्या बापाला मी जाळलं, आणि माझा मुलगा मला जाळणार आहे, आणि माझा नातू त्याला जाळणार आहे. पण सावध होत्या गुन्हे कानोहे. सावध होते का कोणी? मला जाळणार नाही तर पुरणार आहे तर मी मरणार आहे हे विसरून गेले लोक. आणि विसरले नसते तर मंदिरात येऊन बसले असते. गाड्या 12 महिन्यातून एकच महिना नाही का, पुन्हा आयुष्यभर काय आपल्याला कामच आहे. माईक बंद आहे म्हणून सांगायलो, नाही ते म्हणतील इथले म्हणतील दुपारा तुम्हाला कोण बोलवलंय, हो ती रात्री चालू आहे. पण आमच्या युट्यूबला 40-45 हजार लोक तिकडे ऐकतात. तुमच्या गावात जरी नाही ऐकलं तर बाहेर चॅनलवर ऐकतात. असो काय सांगू लागलो. मग माया निर्माण केली. मायन काय केलं आता ऐका. आपल्या जिंतूरला पिक्चर आलता आणि लोणीला आलता. माहेरची साडी आलता ना आजी, तुम्ही पाहिला असं ना तेव्हा. माहेरची साडी पाहायसारखा होता. आता तो पिक्चर खरा होता का? तो खरा होता का? नव्हता ना. मग तुम्ही लढजाईत का नाही ती वाट लावतानी. बहीण निघाली सासरला असं म्हणायची गाणं, तर लढत का नाही. मग खरा जर नव्हता तर लढू येऊ काऊन लागलं? लढू खोटं होतं का? लढू तर खरं होतं ना. खोटा पिक्चर म्हणता तुम्ही. बर पिक्चर खरा होता म्हणून लढू येऊ लागला. आता ऐका, तो पडद्यावर दिसू लागला, तो पडदा खरा होता का? कपड्याचा होता. इकून त्याच्यावर वांग पडू लागला म्हणून तो दिसू लागला. बरं तुमच्या खिशातले पैसे खोटे होते का? पैसे जर खोटे असते त्या माणसाने तिकीट दिलं असतं का? नसतं दिलं. मग खरे पैसे घेऊन तुम्ही तिकीट घेतलं, तिकीट खरं होतं ना. बरं तिकीट खरं होतं, मग ते तिकीट दुसऱ्या दिवशी चाल जाई का? नाही. मग खरं होतं तर चालाव ना. अहो तुम्ही खरे पैसे देऊन खोटं तिकीट घेऊन खोटा पिक्चर पाहून रडता, याला काय म्हणतात? माया. मायेमुळे रडता तुम्ही. ती माया तुम्हाला रडवती. तो पिक्चरही खोटा आहे, तो पडदाही खोटा आहे, आणि ते तिकीटही खोट आहे. तुमचं आयुष्य रूपी म्हणजे काय? पैसा आहे. आयुष्याच्या साधने
खरा आयुष्याचा पैसा खर्च करायला आयुष्याच्या साधने सचित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदलाशे सचित आनंद रूपी पदवी घेता येते आयुष्य रूपी साधनानं. पण त्याचा वापर तुम्ही कुठं करायले? खोट्या संसारात करायले. हा पडदा आहे लावलेला, याच्यावर चित्र दिसायलेत मुलाचे, मुलीचे, भावाचे, बहिणीचे, आईचे, बापाचे. खरे आहेत का हे? नाही. बरं आता वही ऐका, नीट ऐकून घ्या. सोमायेचे आडवस्त्र, त्याने स्वतःची माया प्रगट केली आणि स्वतःच्या मायेचं वस्त्र लावलंय. सोमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र. सूत्र त्याच्या हातात आहे. जसा तिकडं माणूस वांग पाडील तसा पडतो. सोमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र आणि बाहेरी नटे 84. तो बाहेरी नटे छायाचित्र 84 लक्ष. हे 84 लक्ष चित्र दिसायलेत ना तुम्हाला? हे 84 लक्ष चित्र येत. त्याची सावली हे. हे काय आहे? त्याची सावली आहे. हे चित्र खरं नाही. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईन नया, स्वप्नीचे चेविले जाईल लया, अभ्राची सावली जाईल लया. हे सर्व लयाला जाणार आहे. पण हा माया ब्रह्माचा खेळ आहे आणि या खेळामध्ये आपल्याला गुतवलेला आला आहे. म्हणून देव म्हणतात मम माया दुरतया. माझी जी माया आहे ती माझ्याकडे या लोकाला येऊ देत नाही, ती लांबच लांबच ठेवती. असा जो परमात्मा आहे पण आज नावाला रूपाला गुणाला आलेला आहे. आणि त्या मिथुळा नगरीमध्ये, मिथुळाच आहे ना, बरोबर मिथुळाच आहे ना, जनक राजा, हा जनक राजाची मिथुळा नगरी. आणि त्या मिथुळा नगरीमध्ये मंडपामध्ये रंगाला रूपाला गुणाला येऊन सीतेला वरणार आहे. नवरीची इच्छा स्वभावता सुंदर वर यावा ते श्रीरामाची सगुणता निर्धारी सीता सांगोपांगे नवरीची समूळ इच्छा. नवरीची इच्छा काय असते? मी मग एक संस्कृत मध्ये श्लोक सांगून गेलो. कोणता? मुलगी उपवर झाल्यावर लोकांचे काय विचार असतात? माता वित पिता श्रुतम बांधव कुलमिच्छती मितरे जना मिष्टान्न कन्या वरस्य रूप तथा. माई विद्वान धनवान पाहते, बाप शिकल्याला पाहतो, भाऊ कुळवान म्हणजे आपल्या कुळाला यावं, उद्या त्याची द्यावं लागते नाही तर तिची करावं लागते म्हणून भाऊ कुळ शोधतात आणि लोक जेवण शोधतात. पण मुलगी काय शोधती? आता तर हिच्यावरच नका हो. आता जातानी हा एकटा चाललाय कॉलेजला, मुलगी एकटी चालली कॉलेजला. दादा मुलगी कुठे? म्हणले कॉलेजला, ग्रॅज्युएट झाली. मुलगा कुठे? म्हणले तुमचा. म्हणले ग्रॅज्युएट झाला. येतानी एकटे एकटे चालले, जातानी येतानी घरी येतानी तिघ आलेत. पहा समजलं ना तुम्हाला? उलगडा करायचा नाही. कारण कन्या वरस्य रूप तथा, कन्येला रूपाला भरते आणि हे कार्य होतं. तसं सीतेने मात्र रामाचं रूप पाहिलं. सीतेला ती इच्छा होती आणि हो सागुण साकार झाला. अतिशय श्याम सुंदर गोरटा रामप्रभू सीतेने पाहिला आणि पाहिला डोळा उच्चारीला वदनी आणि बैसलाशे मनी. हो जशी गोपिकाची अवस्था झाली होती ना, इकिता गोरज घ्या म्हणे हरी, आतमध्ये हरी बाहेर हरी, हरिनी घर. हो अशी अवस्था सीतादेवीची झालेली आहे. प्रभू चंद्र भगवान की जय, हनुमान महाराज की जय. आणि याच ठिकाणी कथेला पूर्णविराम जवळपास 2 तास झाले असतील. कारण संध्याकाळी पुन्हा कीर्तनात बोलायचंय. महाराजाचा गोड आवाज आहे. आमचा आवाज सगळा घेऊन जातील. आरती लावायची कस करायची? दिवसा नसतील. कारण अध्याय राहिलेला आहे. बाकी संध्याकाळी आरती होईल. संध्याकाळी पण सुद्धा कथा होईल. बरं तुम्हाला वाटेल संध्याकाळचा अध्याय घेतला काढून. आमचे मुरली महाराज, रघुनाथ महाराज फार छान सांगतात. तुमच्याच जवळचे सज्जन महाराज आहेत, काय लांबचे नाहीत. पण आम्हालाही आमंत्रण होतं. पण तुमचं योग कसा यायला श्रावण महिना, जशी जशी वेळ मिळेल आम्हाला
असं येऊ वाचू वाचू काही बाकी राहील हे का नाही. धन्याचा हा माल मी तो हा माल भारवाही हा आमचा माल नाही. अवधूत गुरुजी संक्राळेकर, रंगाभाऊ, बाळाभाऊ मिराशे आणि त्यांच्याकडूनच हा आलेला माल आहे. वास्तविक पाहता आम्ही कोणतं शाळा शिक्षण नाही, वारकरी शिक्षण संस्था नाही असो, पण किसन बाबाची सेवा घडते. आणि आपल्या 12 गाव ग्रुपमध्ये एकापेक्षा एक गुणवान लोक होते. त्यांनी सांगावं आणि आम्ही ऐकावं. सेवके करावे सांगितले काम, येते होतो पण कामाने. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, श्रोते सज्जन मायबाप गुरुजनाच्या चरणी समर्पित करून आपण याच ठिकाणी थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.